मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. आणि आज आहे 6 मार्च. आज आम्ही काजामधून निघतोय. काल आमची ट्रिप संपली आहे, पण आता ट्रॅव्हल खूप आहे. म्हणजे आज काजा टू स्पिलो, मग स्पिलो टू शिमला, मग शिमला टू दिल्ली, आणि मग दिल्ली टू मुंबई. असं ट्रॅव्हल आहे माझं खूप मोठं. अँड आय एम व्हेरी हॅपी. माझी ट्रिप खूप छान झाली. माझ्या रूमचा व्ह्यू तुम्हाला दाखवते. आणि आता मी बॅग भरली आहे. इथे आमचा हा पसारा अवॉइड करा. दॅट्स माय बॅग. ही तिची बॅग आहे. आणि अशा बॅग्स बाहेर ठेवायच्या आहेत, ॲज यू ऑल नो. सो मी बॅग बाहेर ठेवली. आणि माझी रूममेट गेली नाश्ता करायला. सो तिचा नाश्ता झाला की ती वर येईल आणि बॅग्स बाहेर ठेवेल. सो दॅट्स हाव इट इज. आता आपण भेटूया पुढे जर्नीमध्ये. काय काय बघू आता, काय शूट करता येईल ते सगळं शूट करेन. हॅलो. तर आता आम्ही काजामधून निघालो आहे. आणि आमच्या स्टेवरून निघाल्यानंतर 10 मिनिट्सवर एक आईस कॅफे आहे. सगळ्यांचं असं म्हणणं आहे की जेव्हा डिसेंबर नोव्हेंबरमध्ये खूप बर्फ असते, तेव्हा जेव्हा खूप आईस असते, तेव्हा आईसची चेअर, आईसचं टेबल असं बनवलेलं असतं. आता आम्ही त्या आईस कॅफेच्या इथे थांबलो आहे, त्याच रोडवर. हा जो ब्रिज दिसतो आहे माझ्या मागे, हा आईस कॅफेचा ब्रिज आहे. मी तुम्हाला आईस कॅफे दाखवते. ॲक्च्युली मला ते खूप ओकेश आणि खूप फिक्शनल वाटलं. मी तुम्हाला दाखवते. आता वरून ना पाणी पडतं आहे, पण वरून पाईप लावला आहे आणि त्या पाईपने पाणी पडतं आहे. आणि सी, अरे बघा, हे आईस कॅफे आहे. आणि इकडे एवढी आईस आहे. कॅफेच्या इथे काहीच आईस नाही आहे. आणि हे त्यांचं म्हणणं आहे की आईस फॉल आहेत. मला तर सगळं फेक वाटलं. आणि हे पण मला खोटं वाटलं. पाईपमधून पाणी येतं, सगळं खोटं वाटलं मला. सो मला पर्सनली हे इतकं आवडलेलं नाही आहे, कारण थोडंसं फिक्शनल आहे, बनावटी टाईप. सो मला नाही पर्सनली आवडलं. पण प्रॉब्ली नोव्हेंबर डिसेंबरमध्ये आलो तर तेवढं मिळू शकतं, तेवढी आईस असू शकते, तेवढं स्नोफॉल असेल मे बी. मग ते तेवढं छान आणि एक्साइटिंग दिसत असेल. पण आत्ता ते ओके नॉर्मल ढाबा दिसतोय. कॅप्टन लिटरली ड्रायव्हिंग द टेम्पो. चलो चलो. सो आमचा ड्रायव्हर चेंज झालाय. ताबो ताबो ताबो. बाकी कस्टमर्स को भी मिलता है कि एक राउंड? नहीं ये प्रीमियम. ये विश बेल है ना. So that's Tabo Monastery. बघा, इथे कुत्र्यांचं भांडण झालं. बापरे, त्या मोठ्या कुत्र्याने छोट्याला इंजर्ड केलं. दॅट्स द गेट. इथे बाहेर एक स्तूपा आहे. आणि इथे तुम्ही बघितलं असेल आतमध्ये, मी आधी पण तुम्हाला दाखवलं आहे, मॉनेस्ट्री. इथे टेम्पल आहे. हा मुलगा उभा आहे ना, त्याच्या मागे गेट आहे. पण मॉनेस्ट्रीचं टेम्पल ना बंद आहे, कारण लंच टायमिंग आहे. आणि इथे पण एक होता आधी, पण इथे काहीतरी चेंज केलं. इथे मी आत गेलेले तेव्हा वेगळं होतं, मला आता लक्षात येत नाही. आणि इथे चहा वाटत होते, पण आता काहीतरी चेंज झालं. काय झालं मला माहीत नाही, पण ठीक आहे. एंट्री आहे. आणि माझा ग्रुप गेला आहे पुढे, पण मी नाही जात आहे. मी इथेच थांबते. इथे मंदिर ओपन झालं की मंदिरात जाऊया, दर्शन करू आणि जाऊ गाडीत परत. ताबो मॉनेस्ट्री. सो हे बाहेरचं प्रेमायसेस आहे. आणि तिथून आम्ही आत गेलो. मी तुम्हाला आतला दाखवलं आहे. आता मंदिर बंद आहे. 1 वाजले. 2 वाजता मंदिर ओपन होणार, कारण त्यांचं लंच टायमिंग सुरू आहे. त्यामुळे आता काही सेन्स नाही आत जाऊन. तर आता आम्ही बाहेर जातो आहे, जेवू आणि मग आम्ही परत येऊ. 1 तास लंच ब्रेक आहे, त्यामुळे सगळं बंद आहे. सो आता आय गो आउट, ईट समथिंग, आणि ह्यानंतर आम्ही ग्यू मॉनेस्ट्रीला जाणार आहोत. सो आता इथे मी ताबो मॉनेस्ट्रीमध्ये आहे. आणि इथे मला या 2 मुली आल्या आणि म्हणतात ऐश्वर्या वहिनी. सो इट फील्स रिअली गुड. थँक्यू सो मच. आणि ते सावली शो बघतात, सो प्लीज बघत राहा. ओके, आवडतो शो? तुला आवडतो? ओके, थँक्यू. आता ॲक्च्युली झालं काय, आम्ही 1 वाजता, मी तुम्हाला मगाशी म्हणजे सांगितलेलं की मॉनेस्ट्री बंद आहे, टेम्पल बंद आहे, आणि म्हणून आम्ही बाहेर आलो जेवायला. तर ह्याच्या मागे ना, हे बघा, ह्या कॅफेला आता आम्ही जेवतो आहे. ह्याच्या मागे एक कॅफे आहे, तिकडे आम्ही मॅगीची ऑर्डर दिली. 40 मिनटं झाले, मॅगी रेडीच होत नव्हती, म्हणून आम्ही परत इकडे आलो. इथे ऑर्डर दिली, तर इथे पण 20-25 मिनटं लागले, बट दॅट्स ओके. आता आम्ही मॅगी खाऊ आणि जाऊ, कारण मला इतकी भूक लागली. तिकडे थांबून सगळ्यांनी खाऊन घेतलं, आणि इथे आता आलो तर इथे पण तेवढाच वेळ, बट इट्स ओके.
फायनली आता मॅगी आली आहे हे बघा. सो आम्ही तिघे राहिलो मॅगी खायचे. सो आता मी मॅगी खाते आणि जातो. आता ताबो मॉनेस्ट्रीमधून आम्ही निघतोय आणि आता आम्ही पुढे जाणार गिव मॉनेस्ट्रीला. बाकी इथे सगळं झालेलं आहे. सो लेट्स गो आउट आणि आता जाऊ ट्रॅव्हलरकडे. बाकी मी हे मिनिट मेड घेतलं आहे. खूप ऊन आहे, खूप प्रचंड ऊन आहे. हे जॅकेट काढून टाकलं, इतकी थंडी होती आणि आता एकदम गरम झालं वातावरण. सो बाय. सो आता आम्ही चाललोय गिव मॉनेस्ट्री. तिकडे जाताना ना फोनमध्ये टाइम चेंज होतो. हिच्या फोनमध्ये वाजलेत 6. आता माझ्या फोनला नेटवर्क नाही आहे म्हणून वाजलेत 3:30. ऑलमोस्ट 3 तासाचा डिफरन्स आहे. सो असा टाइम चेंज होतो तिकडे जाईपर्यंत. आणि रिटर्न आल्यावर परत सेम टाइम परत आहे तसं होतं टाइम आणि इंडियन टाइम पकडतो. तिकडे डिफरन्स अशासाठी आहे की बॉर्डरपासून आपण चायना बॉर्डरपासून जवळ आहोत. तो चायनाचा टाइम पकडतो आणि मग परत त्या रेंजमधून बाहेर आलो की परत नॉर्मल इंडियन टाइम पकडतो. That's गिव मॉनेस्ट्री फॉर यू ऑल. आता आम्ही पोहोचलोय गिव मॉनेस्ट्रीला. गेल्या वेळेस मी आलेली तेव्हा इथे काम सुरू होतं. ह्या पायऱ्या आहेत ना, ह्या कच्च्या होत्या, आता पूर्ण बनवून रेडी आहे. सो असं म्हणतात की हा लिव्हिंग मम्मी आहे. ह्याचे नेल्स आणि हेअर वाढत आहेत. आय डोंट नो आता किती खरं किती खोटं. तर इथे ना या रूममध्ये मम्मी आहे इकडे समोर आणि इथून वर जायचं आहे आपल्याला मॉनेस्ट्रीमध्ये. आणि इथे वर इतका अमेझिंग व्ह्यू आहे. सो आता आपण वर जाऊया. इथे आमचं ब्रीफिंग सुरू आहे. ते ब्रीफिंग संपलं की आपण जाऊ. हे आली आहे मॉनेस्ट्री. आता मी वर आले. मी तुम्हाला खाली दाखवलेलं ना, तिकडे मम्मीच्या इकडे गेलेले. मग आता मी मॉनेस्ट्रीच्या इथे आले. जस्ट सी. आणि गेल्या वेळेस ना मॉनेस्ट्री अशी बनत होती, पण आज आता मॉनेस्ट्री बनवून झाली आहे. सो खूप छान दिसते. सी दिस पूर्ण व्ह्यू आहे. तुम्हाला सगळं दाखवते. आता माझे फोटोज काढून झालेत. व्हिडिओ मला काढायचा नव्हता, म्हणजे ब्लॉग केला मी, पण मला इन्स्टासाठी काही व्हिडिओ नाही काढायचा. सुद्धा मी खाली चालले अँड बस झालं. आता आमची जर्नी आहे टुवर्ड्स पिलो. आता तिकडे जाताना काही शूट करता आलं तर करेन. हा मॉनेस्ट्रीचा व्ह्यू आहे ना, इथून खालून आहे. तिकडे समोर पण फोटोज खूप छान येतात. मी आधी येऊन गेले त्यामुळे मला खूप आयडिया आहे. तिथे खूप छान फोटोज येतात. ह्या डोंगरावर खूप छान फोटोज येतात आणि हा व्ह्यू तर अमेझिंग आहे. मागे डिरेक्ट मॉनेस्ट्री आहे. सो मी फोटोज काढले आहेत. आता मी ॲक्च्युली या ट्रिपला खूप फोटोज आणि व्हिडिओज असे घेतले नाहीत, पण मी व्लॉग जरूर केला आहे अँड आय एम व्हेरी हॅपी. आता जाऊया. हे तर मी तुम्हाला दाखवलं, इथे आले होते. आता जॅकेट घेऊ अँड लेट्स गो गाईज. जायचं. फिशिंग बेल आहे. फिशिंग बेलला जाऊया. आता मॉनेस्ट्री राहिली इकडे आणि इथे आहेत आमच्या थोड पाणी. पण मी का जॅकेट काढलंय मला माहित नाही. आय स्वेअर. उतरतायत. सो 16 बॅग्स आहेत टोटल. ही येल्लो माझी आहे आणि आता ही हॉटेलची एंट्री आहे खालून आणि दॅट्स माय रूम. बाकी तुम्हाला रूम टूर देते, तुम्ही रूम बघा आणि बस काही नाही. आता जेवायला जाणार आम्ही खाली, दॅट्स इट. बाकी आमची जी ही बॅग आहे ना, हँडी बॅग, त्या आम्ही आणल्या आहेत. हे बघा इथे माझी बॅग आहे. ओके. आता आमच्या लगेज बॅग्स येत आहेत. बाकी काय नाही. आता मी डिनर करायला जाणार आहे आणि आज शेवटचा दिवस म्हणून आम्ही सगळे बसणार आहोत. सो मी किती शूट करीन मला माहित नाही. तर आता आपण हा ब्लॉग इथे संपूया. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्टे हॅपी, स्टे हेल्दी. गणपती बाप्पा मोरया. हॅलो, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय व्लॉग. आणि ही आहे माझी रूम. मी तुम्हाला रात्री दाखवलंच. दॅट्स आवर लॉबी. सो हे सगळे रूम्स आमचेच होते ट्रॅव्हल स्टोरीचे आणि हा माझ्या रूमचा व्ह्यू आहे. आणि आता आम्ही इथून निघतोय. काल आम्ही काजावरून स्पिलोला आलो. आता स्पिलो टू शिमला, शिमला टू दिल्ली, दिल्ली टू मुंबई. असा एक मोठा प्रवास आहे अँड आय एम व्हेरी हॅपी. माझी ट्रिप खूप छान झाली. आता घरी जाऊन खूप कामं आहेत, वर्कआउट करायचं आहे, सगळ्या गोष्टी परत रुटीनला आणायच्या आहेत. सो दॅट्स इट. आता बघू पुढे काय काय होतं ते सगळं शूट करेन, कारण आता जाताना आम्ही ऑफकोर्स थांबू. आता वाजलेत सकाळचे, दाखवते तुम्हाला, आता वाजलेत 10:21 आणि आता एक 10:30, 10:40पर्यंत आम्ही निघू. सगळ्यांचा नाश्ता झाला आहे, सगळं झालं आहे. सो यू गाईज स्टे ट्यून आणि हॅपी जर्नी टू मी. दॅट्स माय रूम. वन लास्ट टाईम.
बॅग इथे आहे. हा प्रसाद होता, हा मी खाते आता. हे चॉकलेट तिच्यासाठी आहे. ही बॅग पण बाहेर घेऊन जायची आहे आणि हे लगेच असं बाहेर ठेवायचं. दॅट्स इट. मध्ये घेऊन जातील. सो दॅट्स अ हॉटेल, दॅट्स एंट्री, दॅट्स एक्झिट. ही बहुतेक आमचीच गाडी आहे. किन्नौर गेटला पोहोचलो आहे. सो दॅट्स किन्नौर गेट फॉर यू गाईज. आणि आमची ट्रॅव्हलर तिकडे. दॅट्स किन्नौर गेट. आता काय झालं, आम्ही ना इथे फोटोज काढतोय. अशा गाड्या येत आहेत स्पीडमध्ये. एक पोज दिली की लगेच गाडी येते, मग चेंज. अशा गाड्या इतक्या भल्या स्पीडमध्ये जातात मोठमोठ्या. ह्या छोट्या आहेत पण ट्रॅव्हलर. अँड दॅट्स किन्नौर गेट फॉर यू गाईज. इथे सगळे रील चाललेत. तिकडे आमची गाडी आहे. अँड दॅट्स माउंटेन व्ह्यू. तिकडे मेन ॲक्च्युली फोटो स्पॉट आहे. हा ऑपोजिट स्पॉट आहे आणि ही व्हॅली आहे. आणि इथून आम्ही आलो. मजा केली. फोटोज काढता काढता गाड्या येत होत्या आणि आम्ही धावत होतो, पळत होतो. आगे स्वतः ते बोलवत आहे तर मी चालले. रील मेकिंग चाललंय. एवढे रील्स आणि फोटोज. हाय करतो गाईस, माय यूट्यूब चॅनल. सो आता आम्ही निघालो इथून. आता फायनली वी आर गोइंग टू शिमला. अँड मग शिमलावरून ॲज यू ऑल नो मी आधीच रूट सांगितला आहे. सो आता इथे आमची ट्रिप एंड होते, कारण हा एक पॉईंट आमचा पहिल्या दिवशी राहिलेला तो आम्ही आज कवर केला. बिकॉज एक मुलगा 2-3 तास लेट आलेला, त्याच्यासाठी थांबत होतो. तर त्याच्यासाठी थांबलो होतो आणि म्हणून लेट झालेला. सो हा पॉईंट आमचा राहिला होता, आता तो झाला आहे. बाकी यू गाईज स्टे ट्यून अँड हॅव. हे बघा, हे हॉटेल आहे. इथे आम्ही आता जेवायला थांबलेलो. इथून आम्ही खाली आलो आहे. बाकी 500 आया चेक करू. आता आम्ही निघालो आहे टुवर्ड शिमला. दिस इज आवर लास्ट जर्नी ऑलमोस्ट ह्या ट्रिपची, कारण ह्यानंतर आम्ही बसमध्ये बसणार आहोत टू दिल्ली. सो ट्रिप तर खूप छान झाली, पण थोडंसं वाईट वाटते की ट्रिप संपते. बट काम पण करायचं आहे. सो बस आता घरी चालले. खूप कामं पेंडिंग आहेत, काम करूया. गुड नाईट. ॲक्च्युली गुड नाईट म्हणजे आता आम्ही ना बसमध्ये शिफ्ट झालो आहे. ट्रॅव्हलरमध्ये होतो. सो ट्रॅव्हलरमधून मी बसमध्ये शिफ्ट झाले आणि इथून आता आम्ही सकाळी 6:30ला, म्हणजे आता मी शिमलामध्ये आहे. आता आम्ही 6:30ला सकाळी दिल्लीला पोचणार. मग तिथून मी हॉस्टेलरला जाणार आहे आणि मग संध्याकाळी माझी ट्रेन आहे. दॅट्स इट. द जर्नी कम्स टू एन एंड. पण आता अजून काय काय बाकी आहे, म्हणजे पूर्ण घरापर्यंत. तिकडे माझी बॅग आहे. आता आम्ही काश्मीरी गेटला पोचलो. इथे मला ओला पण करायची आहे, बॅग घ्यायची आहे आणि आय एम गोइंग टू हॉस्टेल. दे दो भाई मेरी बैग. थँक यू. हॉस्टेलरला सकाळी 6:30ला मी पोचले. आज 8:05. आता जाऊन चेकिंग करते, चेकिंग वगैरे करायचं. सो ते करते आणि जाऊन झोपते मग. हॅलो. तर आता मी आहे हॉस्टेलमध्ये आणि आता वाजलेत 2:30. 4:55ची माझी ट्रेन आहे. आता मी खायला जरा गोष्टी मागवल्या आहेत. एक चिकन मॅकपफ आणि चिकन पॉपकॉर्न्स. खूप टायरिंग जर्नी होती ॲक्च्युली. ट्रॅव्हल बॅक खूप टायरिंग होता आमचा. परवापासून मी ट्रॅव्हलच करतो आहे. आणि नाही, हा परवा पण आम्ही ट्रॅव्हल केलं, काल ट्रॅव्हल केलं. आता मला पुढे ट्रॅव्हल करायचं आणि बाकी सगळ्यांना पण ट्रॅव्हल करायचं आहे. पण खूप छान झाली जर्नी. आता मी जेवून घेते आणि 4 वाजता मी स्टेशनसाठी निघेन आणि मग बस. मग पुढे तुम्हाला माहिती आहे, डिरेक्टली कल्याणला उतरेन आणि मग पुढे घरी. हे बघा, आता इथे बॅग मी बाहेर ठेवली आहे अँड ही माझी हँडी बॅग आहे. फोन चार्जिंगला लावलेला 5 मिनटं. म्हटलं ओला येते तोपर्यंत फोन चार्जिंगला लावते. आता निघते इथून. वाजले 4. 4:45ची ट्रेन आहे. 15 मिनटात स्टेशनला पोहोचेन
आणि मग ट्रेनमध्ये बसणार. ॲक्च्युली मला थोडंसं वाईट वाटतं की ट्रिप एंड होते, असं मला व्हिएतनामला पण झालेलं. बट नेव्हर माइंड, आता घरी जाऊन परत रुटीनला लागायचं आहे आणि परत काम करायचं आहे, पैसे कमवायचे आणि परत नेक्स्ट ट्रिप करायची आहे. त्यासाठी घरी जावं लागेल. ते हॉस्टेलर जिकडे मी राहिले, हे माझं 3rd का 4th टाईम आहे हॉस्टेलरमध्ये आणि अमेझिंग आहे. इथे हे पेट्रोल पंप आहे HP चं, त्याच्या बाजूला हे हॉस्टेलर आहे. आणि आता मी ऑटोची वाट बघते. तो काहीतरी गणला आहे, काय झालं आहे माहीत नाही. मी त्याला ओरडले, म्हटलं लवकर ये, माझी ट्रेन सुटेल. सो आता ऑटोची वाट बघते. हॅलो, तर आता मी ना ट्रेनमध्ये बसले आहे. म्हणजे मी संध्याकाळी बसलेले ट्रेनमध्ये. आता मी वर आली झोपायला, कारण मला खूप झोप येते, म्हणजे डोळे बंद होत आहेत. आणि आता वाजलेत 8. मी मग अशी स्नॅक्स आलेलं तेव्हा ते खाल्लं म्हणजे ट्रेनमध्ये. आणि आता मी झोपते. आता आपण भेटूया सर्व उद्या सकाळी घरी. आणि तोपर्यंत यू गाईज स्टे ट्यून. आणि माझे स्पितीचे ब्लॉग्स कसे वाटले तुम्हाला हे मला नक्की सांगा. गुड नाईट. आता फायनली मी घरी पोचले आहे फ्रॉम माय स्पिती ट्रिप. आणि अशा पद्धतीने माझी ट्रिप संपलेली आहे. अमेझिंग झाली माझी ट्रिप. आता इंस्टाग्रामवर सगळे पोस्ट येतील. होळी पोस्ट थोडीशी लेट येणार आहे, पण येईल नक्की, कारण सांगला होळी खूप अमेझिंग होती. पण तिकडे रेंजच नव्हती काही अपलोड करायला. सो त्यामुळे आता मी घरी आल्यावर इंस्टाग्रामवर सगळं पोस्ट करते. हा व्हिडिओ तुम्हाला खूप नंतर दिसणार आहे, कारण व्हिएतनामचे पण व्लॉग्स बाकी आहेत, शेवटचे काही 2-4. ते पण पटपट आज एडिट करून घेते आणि मग अपलोड स्टार्ट करते. बाकी तुम्हाला माझा ट्रॅव्हल ब्लॉग कसा वाटला मला नक्की सांगा. आणि नेक्स्ट डेस्टिनेशन मी कुठे जाऊ असा विचार करते, तुम्ही पण मला सजेस्ट करा. हे बघा, मम्मीने आता मला मस्त चहा आणि कोथिंबीरची चपाती दिली आहे. घरी येऊन इतकं बरं वाटतं, आय टेल यू. तिकडे तर खाण्याचे हाल झाले. मी खूप कमी खाल्लं तिकडे. आता मी पोट भरून खाणार आहे मस्त. अँड बाकी यू गाईज स्टे ट्यून, स्टे हॅपी, स्टे हेल्दी, स्टे वेल्दी. गणपती बाप्पा मोरया.